तुषार तयार होत आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक इनफिल्डला क्लिअर केलाय. सादिक शेख यांच्या बॅटमधून एक शानदार स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा, चौकार. धन्यवाद. चौकार आलेला आहे. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल. त्याला कव्हरच्या मॅचमध्ये जास्त वेळ खर्च होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. दुसरे षटक घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज वैभव गोंदके. पहिलाच बॉल. सादिक शेख यांनी हल्ला चढवलाय आणि बॉलला सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. फटका कडक होता आणि साठी आमदार साहेबांनी मंत्रालयात उड्या घेतल्या होत्या. त्या सुद्धा लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजासाठी त्यांच्या आरक्षणासाठी सातत्याने आमदार साहेब झटत असतात. यावेळी चांगला स्ट्रोक. मला वाटतं अकोले तालुक्यातील हे सर्वात सुंदर मैदान असेल जिथे बोथ एंड सुद्धा आपण खेळू शकतो. वर्तुळाकार मैदान आहे. यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर केलाय आणि त्याला पुल केलं आणि हा पुल वंडरफुल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. परत एकदा उठवलाय. ओ हो, यावेळेस मात्र खूप लांबवर फेकून दिलाय. यावेळेस मात्र केला जातोय बिग हिट. सादिक शेख ठरतायत सुपर हिट आणि 6 धाव्यांचं प्रॉफिटही होत आहे. षटकार आलाय. सुरुवातीपासूनच ते चांगली बॅटिंग करत आहेत त्यामुळे आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. आणि यावेळेस जर बघितलं तर एक चांगला स्ट्रोक त्यांनी खेळला होता. वैभवच्या विरुद्ध षटकार. बाहेर जाणारा बॉल त्याला दिशा दिली. फिल्डर त्या ठिकाणी होते त्यांच्या डोक्यावर. बॉल मात्र सरळ बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे